शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही शेतामध्ये तुमचं सोलार बसवतात तेव्हा कंपनीवाले काय चुका करतात आणि त्यांना काय चुका करू देऊ नये. तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहेत. डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की तुम्ही काय लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, माझी भाषा जी आहे थोडी तुम्हाला समजेल अशीच बोलणार आहेत आपल्या गावरान भाषामध्ये. म्हणजे आपली जी नेहमी बोलण्याची शेतकऱ्यांची भाषा असते त्याच्यामध्ये सांगणार आहे, जास्त शुद्ध मराठी बोलणार नाहीये. चला तर फटाफट व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जेव्हा कंपनीचे माणसं येतात तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिले स्टेप सांगतो तुम्हाला. जेव्हा ती गाडी येते तेव्हा तुम्हाला पूर्ण चेक करून घ्यायचे आहेत आणि जे वेंडर असतात त्यांना एकदा विचारून घ्यायचं आहे सर्व गोष्टी ज्या माझ्या एकदम व्यवस्थित आलेल्या आहे की नाही. म्हणजे तुमचा पाईप जो आहे, हेड आहे आणि मोटर जे आहे, हे सर्वप्रथम चेक करायच्या गोष्टी आहे. पाट्या त्या सगळे ॲडजस्ट होऊन जातं, पण जे पाईप असतो काही वेंडर काय करतात, म्हणजे त्यांच्याकडून चूक होऊन जाते की तुम्हाला जो आहे 7.5 HP पंप असतो त्याला पाईप देऊन टाकतात 3 HP बोरचा. अशा गोष्टी होतात. म्हणजे ह्या गोष्टी घडलेल्या आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. तर अशा आणि जी एक लिस्ट असते ती लिस्टनुसार किंवा लिस्ट नाही बी वाचली चालेल, पण जे वेंडर आहेत त्यांना एकदम खात्रीने विचारून घ्या की जे माझं सामान तुम्ही दिलेलं आहेत, म्हणजे जे गोष्टी समजा पंप फिट करायच्या गोष्टी असतात सगळ्या, पाट्या व्यवस्थित आहे का, मोटर व्यवस्थित आहे का, हेड व्यवस्थित आहे का, पाईप व्यवस्थित आहे का, हे सर्व विचारून घ्यायचं आहे. त्यानंतरच तुम्ही म्हणजे सही करायची असते. एका कागदावरती सही घेतात. म्हणजे तुमच्यापर्यंत जे आम्ही एकदम व्यवस्थितरित्या तुमचं वस्तू जे एकदम व्यवस्थितरित्या म्हणजे संपूर्ण काहीच कमी नाही आहे तेव्हा वस्तू तुमच्यापर्यंत पोहोच झालेल्या आहेत, तर तेव्हाच साईन करायची आहे. तर याच्यानंतर काय होतं, काही 2-3 दिवसांनी तुमच्या वावरात जे ते पंप फिट करायला येतात. आता तुम्ही जे पंपासाठी जे गड्डे घेतात ते आपलं पूर्ण 6 फूट पाहिजे. किंवा तुमचा जो पोल येतो, जो मेनचा पोल असतो त्याच्या ही रिंग इकडे तर बघू शकता, याच्या खाली जी रिंग आहेत ना त्याच्या खाली पूर्ण जमिनीमध्ये गाडली गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक गट्टू येतो. तर हे गड्डे घेताना तुम्ही मशीनने घ्या किंवा हाताचं जे मशीन असतं किंवा ट्रॅक्टरचं जे मशीन असतं त्यानेच घ्या. जर काही शेतकरी काय करतात, जेसीबीने घेतात. आता जेसीबीने घेतल्याने काय होतं, ती जमीन जी आहे पूर्ण भुसभुशीत होऊन जाते. आता जेसीबीने जे व्यवस्थित गड्डे होत नाही, कारण की पूर्ण असं मोठं गड्डं होऊन जातं आणि त्याला दाबताच आपला घाम निघून जातो. म्हणजे मटेरियल बी जास्त लागतं आणि गड्डं जे एकदम असं भुसभुशीत होऊन जातं. जर आपल्याला भुसभुशीत जर तुम्ही जेसीबीने गड्डा घेतलाच आहे तर काय करायला पाहिजे, त्याला जास्त मटेरियल टाकायला पाहिजे. म्हणजे दगड जास्त वापरायला पाहिजेत. जर असं नाही केलं तर विषय काय होतो, वारा वावदाने जे पंप आहे ना पूर्ण असा उपसून जातो डायरेक्ट. काही शेतकऱ्यांचे जे पंप आहे उपसून गेलेले आहेत म्हणून सांगतोय तुम्हाला. तर तुम्ही हाताने जर घेतलं ते एकदम प्रॉपर गड्डं घेतात आणि त्याच्यामध्येच म्हणजे मटेरियल बी कमी लागतं आणि एकदम प्रॉपर मजबूत असं बांधकाम. म्हणजे आपलं जे बीमचं जे बांधकाम आहे ते एकदम प्रॉपररित्या होतं. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जे बीम झाल्यानंतर त्याच्यानंतर एक गट्टू म्हणजे 1-2 किंवा फूट उंचीचा असं गट्टू तयार करणं गरजेचं आहे. कारण की याने जे आपल्या सोलरची जो मेन पोल असतो त्याला एकदम स्ट्रॉंग मजबूती येते आणि वारं वावदन किती येऊ द्या त्याला काहीच होत नाही. आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला सोलरचा जो पाया म्हणजे हेच असतं, पोल एकदम व्यवस्थितरित्या गाडला गेला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, आपलं जे कंपनीचे जे माणसं असतात त्यांना जे मटेरियल म्हणजे वाळू खडी असो किंवा सिमेंट असो, त्यांना कमी पडू देऊ नका. कारण की जेवढं तुम्ही जास्त देशाल तेवढंच ते एकदम मजबूतीने बनवून देईल. आणि जर मजबूत बनत नसतील तर तुम्ही त्यांना सांगा की भो, हे आमचं जे आहे ना एकदम मजबूत झालेलं म्हणजे झालं पाहिजे. आणि जर ते करत नसतील तर तुम्ही त्यांना करू लागा. म्हणजे त्यांना म्हणजे असं मार्गदर्शन करा. कारण की जे आहे ना काही लोक असतात ते चालढकलपणा करतात, पण असं होऊ नये म्हणून तुमच्यासाठी सांगतोय. तर आता विषय काय येतो मित्रांनो, दुसरी चूक म्हणजे काय असते, हे आपली जी सोलरच्या पॅनलला जी नट फिट करतात, हे जे नट असतात एक साईडने लॉक होऊन जातात. तर इकडे तुम्हाला नट जी आहे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवेल. तर हे नट असे असतात की जेवढे तुम्ही ज्याला आवळशाल म्हणजे जाम पॅक करशाल तेवढे ते ना म्हणजे जेवढे जे लास्ट स्टेप असते तिथे लॉक होऊन जातो आणि एक नट जे आहे त्याचा तुटून जातो. याच्यानंतर जे रिपीट सारखं काम करतात ते नट. जेवढे तुम्ही त्याला आवळशाल तेवढे ते लॉक होऊन जातो एकदा आणि नंतर खोलता येत नाही. आता काही शेतकरी काय म्हणतात की भो हे जास्त लॉक करू नका, कारण की आम्हाला जे पाट्या घरी नेऊन ठेवायचे आहे. तर तुमच्या मनावर आहे ते नट लॉक करायचे की नाही करायचे.
पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ते लॉक करून टाका, कारण की जे कोणी पण पाठी जे जर तुम्ही लॉक नाही केलं तर तुमची पाठी जी चोरी जाऊ शकते. आणि अल्लात म्हणजे कोणी पण जी पाठी आहे एकदम व्यवस्थितरित्या म्हणजे अल्लात कोणी पण घेऊन जाऊ शकतो आणि त्याची ट्रेस पण होत नाही ती पाठी. आता समजा स्टार्टर जर चोरी गेलं ते लोकेशन सापडतं, पण पाठीचं हे काहीच सापडत नाही. ही दुसरी चूक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसरी चूक म्हणजे काय असतं, जी सोलरची वायरिंग असते. आता त्या सोलरचं जे सगळं मटेरियल जातं त्याच्यामध्ये येतं एक ठिबकसारखी पाईप येतो. तो पाईप या वायरिंगमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. कारण की विषय काय होतो, काही जे माणसं येतात ते ना म्हणजे त्यांच्या जीवावर म्हणजे पटापट पंप करायच्या नादामध्ये ना हे टाकून देत नाही ते. तर तुम्ही त्यांनी जर नाही टाकलं तर तुम्ही याच्यानंतर हे पिनं काढल्यानंतर ते बंडल असतं ना पाईपाचं, ते याच्यामध्ये व्यवस्थितरित्या फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला नसेल करायचं आणि त्यांना व्यवस्थित सांगा की भाऊ हे वायरमध्ये एकदम व्यवस्थित फिटिंग करून द्या. कारण की विषय काय होतो, हे उन्हानं तापलं आणि हे जर कुठं कटलं तर आहे ना आपल्याला शॉर्ट सर्किटचा धोका होऊ शकतो. याच्यामुळे या वायरामध्ये जे हा पाईप टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अजून एक मोठी चूक म्हणजे जी असते वीजरोधक म्हणजे जे वीजरोधक बसवतात त्याला म्हणजे चाल ढकलपणा करून टाकतात. कसं कसं लावून द्या ते 2-3 दिवस सुद्धा टिकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात हे वीजरोधक असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे अति महत्त्वाचं आहे. जेवढं सोलर महत्त्वाचं आहे तेवढं वीजरोधक अति महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा तुमच्या सोलरवर वीज पडते तर डायरेक्ट म्हणजे पूर्ण सोलर संपण्याचा असं धोका होऊ शकतो. कारण की जर वीजरोधक असलं तर ती वीज पूर्णपणे त्याच्यावरती शोषली जाते. काय जी वीज असते ती पूर्णपणे जमिनीत वितरित होऊन जाते. पण विषय काय होतं, काही वेंडरचे जे माणसं असतात ते काय करतात, वीजरोधक जे पूर्ण चाल ढकलपणाने लावून देतात, एकदम म्हणजे निष्काळजीपणाने लावून देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर माझं असं म्हणणं आहे की व्यवस्थितरित्या त्यांनी काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी बी त्यांना सांगितलं पाहिजे की भाऊ व्यवस्थितरित्या एकदम फिटिंग करून द्या. तर मित्रांनो, इकडे तुम्हाला पण सांगतो, इथे काय निष्काळजीपणे झालेलं आहे. आमच्या शेतामध्ये बसवलेल्या माणसाने काय केलं, की वायर जे याच्यामध्ये सुद्धा पाईप टाकणं आवश्यक असतं. आणि जे याला हे प्रॉपररित्या गट्टू झालेलं पाहिजे. गट्टू नाही पण एकदम व्यवस्थितरित्या जे सिमेंटचं कॉन्क्रीट आहे ते एकदम गड्डं खोल करून त्याच्यामध्ये भरणं हे आवश्यक असतं. कारण की आणि हे जे वायर आहेत हे पण आता खालून तुटलेलं आहे मला असं वाटतंय. आणि याच्यामध्ये ही वायर 1 वर्षामध्ये खराब होऊन जाईल. म्हणून तर काय कामाचं नाही वीजरोधक, तुम्हीच सांगा. आणि याच्यात पाईप टाकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचं बी असं खराब झालं असेल ना, पहिले याला सुधरून घ्या, कारण की एक पावसाळ्यात खूप महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा विषय राहून गेला. सर्वात महत्त्वाची म्हणजे ती अर्थिंग. आता जे माणसं असतात ते अर्थिंगचं काय करतात, एकदम असं खालच्या रीतीचं काम करून टाकतात. इकडे तुम्हाला सांगतो, आता काय केलेलं आहे तिकडे हे बा अर्थिंग. आता ही काम करेल, प्रॉपर काम करेल, पण अर्थिंग करण्याचा जो हे राहतं काय म्हणतात त्याला प्रक्रिया, अर्थिंगची म्हणजे एकदम प्रोसेस असते ती एक वेगळी असते. आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याला 3,00,000पर्यंत व्ह्यूज आलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हणजे सांगितलेलं आहे की प्रॉपररित्या अर्थिंग कशी करायची. आणि शेतकऱ्यांना माहितीच असेल की अर्थिंग एकदम व्यवस्थितरित्या कशी करायची असते. तर आता ही जी बकेट आहे, आता ही पूर्ण एवढी वरती राहतच नाही. याला पूर्ण खोल गड्डे घेऊन 1 ते 3 फूट गड्डे घेऊन हा जो रॉड असतो हा पूर्ण खाली दाबावा लागतो. आणि याच्यामध्ये जे अर्थिंगची पावडर आहे त्याच्यासोबत ती पूर्ण याच्यामध्ये टाकली गेली पाहिजे. आणि हा जो बकेट आहे ती इथपर्यंत अशा दाबली गेली पाहिजे. आणि याच्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं असेल ना, तुम्ही याला असं ओपन करून 1 मिनिट काटा घुसला असं याला भिवून याच्यामध्ये पाणी देऊ शकतात. आणि जास्त पाणी द्यायची गरज राहत नाही तसं, पण तुम्हाला द्यायचं ऑप्शन दिलेलं आहे. ओके, अजून काय 3. आता शेतकरी मित्रांनो, आता जे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वारा वादळाचे दिवस चालू झालेले आहेत. आता विषय काय झाला, ज्या शेतकऱ्यांचे नवीन पंप फिट झालेले आहेत आणि किंवा जुने पंप फिट आहेत त्यांच्या पाट्याचे नट जे इथं म्हणजे वाऱ्या वादळाने ढिल्ले होऊन जातात. आता इथे बघू शकता ते आवळलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, फक्त 10 किंवा 13चं पानं घेऊन यायचं आहे आणि हा पानं एकदा ही नट जे पुन्हा आवळून द्यायचे आहे. बाकी नट नाही आवळले चालन, पण हे नट खूप महत्त्वाचे आहेत, हे ढिल्ले होतात खूप लवकर. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओ म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलवरती जे एकदम जेन्युइन माहिती दिली जाते, म्हणजे जी खरी माहिती आहे तीच सांगितली जाते आणि काही असं म्हणजे वाढून चढून सांगितलं जात नाही. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.